नमस्कार. आजच्या कथेला सुरुवात करूया. आजची कथा आहे नवीन लग्न. त्या दोघांच्या लग्नाला आज 6 दिवस उलटून गेले होते आणि 6 दिवसानंतर त्या दोघांची पहिली रात्र होती. लग्नाला आलेले सर्व पाहुणे गेले होते. आता त्याची बहीण तेवढी होती. दुपारी टीव्ही बघत बसलेल्या त्याला जरा बेचैनीच होत होती. तो विचार करत होता की सर्व किती पटापट झालं. 2 महिन्यापूर्वी मी ओवीला ओळखत सुद्धा नव्हतो आणि आज ती माझी बायको आहे. त्या दोघांना लग्नाआधी जास्त बोलता भेटता नाही आलं, कारण अवघ्या 2 महिन्यातच त्यांच्या घरच्यांनी त्यांची लग्नगाठ बांधली होती. त्याच्या डोळ्यासमोरून सगळं जायला लागलं. त्या दोघांची ती पहिली भेट, त्यांच्या लग्नाच्या विधीमधील छोटे छोटे रोमॅन्टिक क्षण, जेव्हा त्यांची नजरानजर व्हायची, त्याला एकदम तो क्षण आठवला. जेव्हा लग्नाचे विधी संपल्यावर ते दोघे स्टेजवरून खाली उतरत होते. तो पुढे आणि ती मागे. पायरीवरून पाय घसरून ती खाली पडणारच तोवर त्याने तिला पकडले. त्याचा एक हात तिच्या पाठीला सपोर्ट देत होता आणि एक तिच्या कमरेवर होता. त्यांची नजरानजर झाली होती. तिची त्वचा फारच मुलायम होती. तो वेळ होता जेव्हा त्याने तिला पहिल्यांदा स्पर्श केला होता. ते आठवत असताना त्याच्या अंगावर एकदमच काटा आला. तोवर ताईच्या आवाजाने तो भानावर आला. अरे, कोणत्या विचारात मग्न आहेस एवढा? किती वेळाची आवाज देते तुला? चल जेवायला. आणि ती हसायला लागली. कदाचित तिला समजलं असावं की तो कोणत्या विचारात होता. दुपारची जेवणं आवरून सर्व थोडा वेळ आराम करत होते. ताई ओवीला म्हणाली, तू पण कर जरा आराम. त्यावर ओवी म्हणाली, नको, मला नाही येत दुपारची झोप. ताई तिला हसतच म्हणाली, झोप गरज आहे त्याची तुला. तो सुद्धा त्याच्या रूममध्ये जाऊन झोपण्याचा प्रयत्न करत होता, पण काही केल्या त्याला झोप येत नव्हती. पाणी पिण्यासाठी तो किचनमध्ये गेला तर तिथे ओवी पाणी पिण्यासाठी आलेली होती. ती फ्रीजमधून पाण्याची बॉटल काढत होती. तोवर तो तिच्या मागे जाऊन उभा राहिला. ती जशी मागे फिरली तोवर तो पुढे सरकला. ती घाबरलीच एकदम. तिची भीती तिच्या चेहऱ्यावर दिसत होती. त्याने हळूच तिच्या हातातली बॉटल घेतली आणि हसत हसत तिथून निघून गेला. त्याला जाताना बघून तिच्या जीवात जीव आला. रात्रीचे जेवण आवरून ओवी आणि सासूबाई किचन आवरत होत्या. तो टीव्ही बघत बसला होता आणि ताई जेवण झाल्यापासून गायब होत्या. थोड्याच वेळात त्याची ताई ओवीला सोबत घेऊन गेली. ओवी बघून थक्कच झाली. ताईने रूम पूर्ण सजवला होता. ताई तिला म्हणाली, जा ही साडी घालून ये, मग मी तुला छान तयार करून देते. ताई ओवीला तयार करून रूममधून बाहेर येते आणि त्याला जायला सांगते. तो दरवाजा उघडतो. समोर ओवी सुंदर लाल साडीमध्ये बसलेली असते. तिला बघून तो एकदम घायाळच होतो. तो तिच्याजवळ जातो, तिला स्पर्श करतो. तोवर ती रडू लागते. तो घाबरतोच एकदम. तो, काय झालं? काही चुकलं का माझं? ती म्हणाली, मला बोलायचंय तुमच्यासोबत. अगं बोल की मग. मग ती म्हणाली, मी तुम्हाला हे लग्न आधीचही सांगायचा प्रयत्न केला, पण आपल्याला बोलायला तसा वेळच भेटला नाही. मला माहिती आहे तुम्ही खूप चांगले आहात. मला तुम्हाला माझ्या भूतकाळाबद्दल सांगायचे आहे. मी कॉलेजला शिकत असताना माझं एका मुलावर प्रेम होतं. आम्ही लग्नही करणार होतो. जेव्हा तुमचं स्थळ आलं तेव्हा घरच्यांनी मला विचारलं, तर मी त्यांना खरं काय ते सांगितलं. माझ्या घरच्यांनी त्याला भेटायला देखील बोलावलं, पण तो नाही आला. त्याने मला लग्न करण्यास नकार दिला आणि माझ्या घरच्यांनी तुम्हाला होकार दिला. तो म्हणजे हे लग्न तुमच्या विरुद्ध झालं का?
ती नाही हो, मला आवडतात तुम्ही खूप, काळजी घेतात तुम्ही माझी. फक्त ही गोष्ट तुमच्यापासून लपवल्यामुळे मला अपराध्यासारखं वाटत होतं. मग तो म्हणाला, छे ग, तू लपवलं कुठे? तू सांगण्याचा प्रयत्न केलास की. तुम्हाला नक्की काही प्रॉब्लेम नाही ना ह्या गोष्टीचा? तो मोकळेपणाने खरं सांगत होत तिने मोकळेपणाने खरं सांगितलं. यातच तुझा खरेपणा दिसून येतो. आणि रडू नको बरं, तुझ्या सुंदर डोळ्यांमध्ये आसू नाही चांगले दिसत. त्याच्या या बोलण्याने ती लाजलीच एकदम. रात्र खूप झाली होती. तो तिला म्हणाला, खूप वेळ झाला आहे आणि तुला सकाळी लवकर उठायचंय. सो आता झोपू आपण. आणि ते दोघे एकमेकांच्या कुशीत झोपी गेले. आजकाल नाती तुटायचं प्रमाण खूप वाढलं आहे. त्याला प्रमुख कारण आहे ते म्हणजे एकमेकांवरचा विश्वास. जिथे विश्वास घट्ट असेल ते नाते कधीच तुटू शकत नाही. त्यामुळे पतीपत्नींमध्ये विश्वास असणं फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली नक्की सांगा. आणि आवडली असेल तर स्टोरी शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.